मंडळी, आपल्यापैकी बरेच जणांना ना म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, की माझा जन्म ह्या घरातच का झाला? माझ्या आजूबाजूला हीच लोक का आहेत? माझं आयुष्य आहे ते असं का आहे? तर म्हणजे प्रत्येकाच्या असण्याला एक अर्थ असो, असं स्वामी म्हणतात. आणि ही गोष्ट खरीच आहे. आपण जर एखाद्या घराण्यात जन्म घेतला असेल आणि तिथे बिकट परिस्थिती असेल किंवा खूप चांगली परिस्थिती असेल, तर त्याचा नक्कीच काही ना काही अर्थ असतो. आणि जेव्हा आपण स्वामी भक्ती करायला लागतो ना, तेव्हा हा अर्थ आपल्याला उमगायला लागतो. फक्त आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असते. म्हणजे स्वामी असं सांगतात, की त्यासाठीच मी तुझ्या सोबत आहे. मी तुला सगळ्या गोष्टी दाखवतोय, सांगतोय, की हे का होतंय, हे कसं होतंय आणि हे घडूनच राहणार. फक्त तू माझ्याकडे लक्ष दे. म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सोडून दे, की हे असंच का तसंच का, आणि तू फक्त माझी भक्ती कर, माझं नामस्मरण कर, तुला सगळ्या गोष्टी उमगतील. आणि माझ्या आयुष्यात जेव्हापासून स्वामी आलेत किंवा मी जेव्हापासून स्वामी भक्ती करायला लागले ना, तेव्हापासून मला बऱ्याचशा माझ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हाही मी नामस्मरण करते किंवा जेव्हाही मी मठात जाऊन त्यांच्याशी बोलते, संवाद करते, त्याच्या दुसऱ्या क्षणी लगेच मला काही गोष्टींची माहिती मिळते. म्हणजे मला ते कळून जातात, कारण मी त्या गोष्टींकडे खूप लक्ष देते, की स्वामी मला काय सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि माझं तुम्हालाही हेच सांगणं आहे. त्यामुळे तुम्हीही जर स्वामी भक्त असाल, तर तुम्हीही मनापासून भक्ती करा. तुमच्या असण्याचा जर तुम्हाला अर्थ उमगत नसेल, तर तुम्ही स्वामींशी संवाद करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल, आवडला असेल, तर तुमच्या बाकी स्वामी भक्त मित्र किंवा कुटुंबियांपर्यंत पोहोचवा.